गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। व्याख्यानमालेचं आजचं चौथं पुष्प, त्यासाठी आपण डॉक्टर NS लाड यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, परंतु त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं। मी डॉक्टर ओमप्रकाश शेटे साहेबांना काल विनंती केली, कारण लाड सरांचा आणि
शेटे साहेबांचा विषय जवळजवळ सिमिलर आहे, त्यामुळे त्यांना विनंती केली की आपण 9 तारखेच्या ऐवजी आज या ठिकाणी जर आला तर व्याख्यानमालेला सहकार्य होईल. सरांनी लगेच एका शब्दात होकार दिला. मी त्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आजचं व्याख्यान स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार, नाशिकचे सुप्रसिद्ध सर्जन, माजी खासदार आणि माजी आमदार, तसंच मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सेक्रेटरी या नात्याने आपण सर्वजण त्यांना जाणतो. मी प्रारंभी विनंती करतो की आपण डॉक्टर वसंतराव पवार यांची चित्रफीत बघूया आणि त्यानंतर सर्व पाहुणे डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. डॉक्टर वसंतराव पवार एक धुरंधर राजकारणी, एक प्रयोगशील शिक्षणतज्ञ, साहित्यप्रेमी, कुशल शल्यविशारद, उत्तम क्रीडापटू, कार्यक्षम बँकर, सच्चा दिलदार मित्र, रसिक कलावंत असं बहुआयामी चैतन्यदायी व्यक्तिमत्व अर्थात डॉक्टर वसंतराव पवार. त्यांनी आमदारपद, खासदारपदही भूषवलं. जनतेचे अनेक प्रश्न अभ्यासपूर्वक विधानसभा आणि लोकसभेत मांडले आणि मार्गी लावले. गोदावरी अर्बन बँकेचे ते संस्थापक आणि माजी अध्यक्ष. मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस असताना त्यांनी संस्थेचा विस्तार केला. संस्थेची 50हून अधिक महाविद्यालयं, 200हून अधिक शाळा हे त्यांनीच प्रयत्नपूर्वक केलेल्या कष्टांचं फलदायित्व. नाशिकचं मेडिकल कॉलेज ही देखील त्यांचीच देणगी. 78वं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे त्यांच्याच नेतृत्वाखाली मविप्रनं नाशिकला संपन्न केलं आणि त्याच्या उत्तम संयोजनानं ते अविस्मरणीय ठरलं. मेडिकल काउन्सिलचे ते कार्यकारिणी सदस्यही होते. अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं गेलं. डॉक्टर BC रॉय हा राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात आपल्या कार्यातल्या विशेषत्वानं हा वसंत सदैव बहरतच राहिला. स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकच्या वतीनं श्रद्धाशील नमस्कार. आपल्यामध्ये डॉक्टर राज नगरकर हे उपस्थित आहेत. त्यांना एका कॉन्फरन्सला जाण्याची गर्दी आहे. मी व्याख्यानमालेचे सेक्रेटरी हेमंत देवरे यांना विनंती करतो, आपण नगरकर सर यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. व्याख्यानमालेच्या या उपक्रमासाठी भरपूर खर्च असतो आणि त्यासाठी सततच आपल्याला दानशूर लोकांची मदत लागत असते. आजचं व्याख्यान आयोजित करण्यासाठी काकतकर हॉस्पिटल यांनी व्याख्यानमालेला सहकार्य केलं आहे, मदत केली आहे. आपण त्यांची आत्ताच काकतकर हॉस्पिटल हे नवीन जागेमध्ये कामटवाड्यामध्ये अतिशय सुंदर स्वरूपात उभं राहिलं आहे. त्याची एक 2 मिनिटांची चित्रफीत आपण या ठिकाणी बघूया.
आजचे वक्ते आदरणीय डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचा परिचय आपण आता चित्रफितीच्या माध्यमातून बघूया. माजल गावाच्या मातीचा सुगंध नाशिकमधले प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ केवळ नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र आणि भारताच्या विविध भागामध्ये डॉक्टर व्ही आर काकतकर यांचे हाताखाली तयार झालेले अनेक डॉक्टर हे कार्यरत आहेत. मी डॉक्टर व्ही आर काकतकर यांना विनंती करतो आपण आजचे वक्ते ओमप्रकाश शेटे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. एक 2 मिनटं. व्याख्यानमालेचे खजिनदार अविनाश वाळुंजे यांना विनंती करतो आपण डॉक्टर व्ही आर काकतकर सर यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करावा. आपण सर्वजण डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. मी त्यांना विनंती करतो आपण आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. आजच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान करायचं भाग्य मला लाभलं. खरं म्हणजे मी आज भाग्यवान आहे. प्रभू रामचंद्रांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये गोदातीरी ऋषिकेश आणि हरिद्वारच्या धर्तीवरती
आरती करण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. हिंदू सनातन संस्कृतीचा वारसा जपत असताना अशा आरती राष्ट्रकार्य, धर्मजागृती आणि संपूर्ण विश्वाच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. हे आमच्या हिंदू सनातन धर्म संस्कृतीचं भूषणच आहे. मी आज खरंच पावन झालो असं म्हणायला हरकत नाही. आजचं पुष्प ज्यांच्या नावाने अर्पण करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करणार आहे असे स्वर्गीय वसंतरावजी पवार यांना प्रथमतः आदरांजली व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले त्यांचे चिरंजीव प्रणवजी पवार, या नाशिक नगरीचं भूषण, परदेशातनं ज्यांच्याकडं अनेक रुग्ण बोन मॅरो ट्रान्सप्लांटपासून कर्करोगाच्या उपचारावरती आपला जीवनमाला वाढवण्यासाठी येतात असे डॉक्टर राजनगरकर, या नगरीमध्ये आत्ताच ज्यांनी नवीन रुग्णालयाची सुरुवात केली आहे असे डॉक्टर काकतकर, श्रीकांतजी बेनी, सर्व या व्याख्यानमालेच्या सर्व संयोजक मंडळाचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मुळात बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की सात्विक रुग्णसेवा एकीकडे इंडस्ट्री होत असताना सात्विक कशी असू शकते. आणि मलाही प्रश्न पडला होता. अगदी थोडंसं थांबा, आपल्याला नंतर बोलायचं आहे. थोडं विनंती माझी, समोरासमोर डिस्टर्बन्स येण्यापेक्षा त्यांना थोडंसं आवर्त घ्यावं किंवा सन्मानाने एक चेअर द्यावी, म्हणजे आम्हालाही बोलता येईल. कार्यक्रमाला बराच उशीर झाला. मलाही प्रश्न पडला की प्रथमतः श्रीकांतजींना विचारलं की विषय कोणता द्याल. त्यांनी सांगितलं रुग्णसेवा असलीच पाहिजे आणि रुग्णसेवा देत असताना रुग्णसेवेच्या संदर्भामध्ये एखादा तुम्ही विषय द्या. माझ्याकडे अनेक विषयाची हे होती. माणूस पदावर बसल्याच्या नंतर पद मोठं की कर्तृत्वाने त्या पदावरती बसल्यानंतर त्या पदाची किंमत वाढवावी हे मोठं, असा विचार मनात आल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं की सात्विक रुग्णसेवा घ्या. अगदी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख या नात्याने मुंबईपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास, आणि ज्यावेळेस प्रेझेंटेशन करण्यासाठी काही रती महारथी आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्हाला कळतं कि सर हेल्थ इंडस्ट्री के बारे में कुछ प्रेजेंटेशन करना है. अरे ही समाजसेवा असली पाहिजे. ही कधी इंडस्ट्री झाली. एकीकडे भारत आर्थिक महासत्ता होत असताना, जगामध्ये 3ऱ्या स्थानी पोहोचला असताना, आम्ही पहिल्या स्थानी झेप घेण्याचे स्वप्न बघत असताना, 2047चं आमचं टार्गेट समोर दिसत असताना, जर भारतातला सामान्य माणूस उपचाराअभावी मरत असेल तर तो भारत आमचा नाहीच. आणि मग कल्पना अशी आली, दुर्दैवाने माझ्या एका मित्राला ॲक्यूट मायलॉइड लिकेमिया झाला होता. डॉक्टर साहेब 2004ची गोष्ट आहे. ॲक्यूट मायलॉइड लिकेमिया झाल्याच्या नंतर डायग्नोसिस झालं. तो मुंबईला आला. आम्ही रूममेट बॅचमेट. आणि ज्यावेळेस अश्विन जाधव नावाचा, आंबेजोगाईला माझं 12वीपर्यंत शिक्षण झालं. ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर काही काळाच्या नंतर मी एका इंडस्ट्रीचा मालक झालो आणि त्याला ॲक्यूट मायलॉइड लिकेमिया झाला. आणि मग काय, वडील पिग्मी एजंट, पिग्मीतून उत्पन्न प्राप्त होतं जेवढं तेवढं जेमतेम, आणि आपला मुलगा ॲक्यूट मायलॉइड लिकेमिया 74% ब्लास्टिंग सेलची. अशा परिस्थितीत सायन्स सांगत नाही की कुठला व्यक्ती जगेल.
त्याला मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि ॲडमिट केल्याच्या नंतर ज्यावेळेस पैशाची चणचण भासली, 2004ची ती गोष्ट, त्यावेळेस आम्ही सर्व मित्रांनी गॅदरिंग करून त्याला पैसे गोळा करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. तब्बल 3-4 लाख रुपये आम्ही गोळा केले. पण 1.25 वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये तो होता. 20 लाख रुपयाच्या आसपास त्याला खर्च आला. आणि एक सांगू, मी त्या हॉस्पिटलच्या दाराच्या तिथं आलो, टाटा हॉस्पिटलच्या, आणि त्याला सांगितलं की अश्विन, तुझी माझी मैत्री इतकी गहरी आहे, हे समज. हातात हात दिला, म्हटलं इथपर्यंतचा प्रवास माझा आहे, पुढचा प्रवास तुला आहे, तुझा आहे. तुला जिंकायचं आहे, तू गेलास तर मी गेलो. तेरी मेरी यारी हा शब्द त्यावेळेस वापरला होता. सांगू मैत्री कशी असावी, आणि ती घटना कारणीभूत ठरली. 2004 साली तो 1.25 वर्ष राहिला. मला खात्री होती तो वापस येणार नाही, कारण कुठलं विज्ञान सांगत नाही. काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली, ओव्हर ब्लिडिंग झाली, युरिनमधून ब्लिडिंग झाली, तोंडातून ब्लिडिंग झाली, नाकातून ब्लिडिंग झाली, आणि काही अंतिम क्षण मोजावेत असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आपल्या मुलाची काही इच्छा असेल तर ती पूर्ण करा. आणि त्याला विचारलं, अश्विन कुठं जायचं आहे का? डॉक्टरांचा हा प्रश्न आल्याच्या नंतर त्याला एकदा इच्छा वाटली की मुंबईचा एक समुद्र मी पाहावा. इट हॅपन्ड, प्रॅक्टिकली इट हॅपन. तो तिथं गेला. पत्नी आणि एक छोटा मुलगा आणि मुलगी, 4 वर्षाची मुलगी मोठी आणि 3 वर्षाचा असा मुलगा. गिरगावच्या चौपाटीवर तो असा बसला होता. बराच वेळ गलितगात पडलेला अश्विन होता. आणि सांगू, त्याची दोन्ही मुलं 4 आणि 3 वर्षाची समोर पाणी खेळत होते. बायकोच्या कुशीमध्ये पडलेला अश्विन, आईवडिलांच्या ह्याच्यामध्ये पडलेला अश्विन आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. तो थांबला. थोड्या वेळाने मुलांनी हातात पाणी आणलं. खेळत खेळत असताना अश्विन गलितगात्र डोळे झाकला असताना ते पाणी त्याच्या डोक्यावरती टाकलं. फाडकीन तो त्याची नजर हे उठायची आणि तो ताठ व्हायचा. आणि बघत बघत संध्याकाळ झाली. दुसऱ्या दिवशी तो परत ॲडमिट झाला. डॉक्टरांनी सांगितलं, कदाचित हा तुझा अंतिम प्रवास असेल, शेवटची इच्छा सांग. म्हणून त्या ठिकाणी गेला. आणि सांगू, माझा मित्र 1.25 वर्ष यमाशी लढला नाही. तो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये मी ज्यावेळेस लागलो त्यावेळेस त्याचा ज्यावेळेस रिपोर्ट, आता डॉक्टरांनी सांगितलं टाटा हॉस्पिटलने, यू आर टोटली कम्प्लिटली क्युअर, तुम्ही आता परत यायचं नाही. पण एक सांगू, मी त्यावेळेस अश्विनला विचारलं, मृत्यू कधी बघितलास का? कधी बघितलास का मृत्यू? तो बाहुबली पिक्चरमधला मृत्यू नाही. एखाद्या व्यक्तीने 74% ब्लास्टिंग झाल्याच्या नंतर सेलची मृत्यूला परत लावणारा अश्विन त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 5 वेळेस मृत्यूच्या दारात गेलो आहे. डोळ्यासमोर प्रचंड अंधार आला होता. गिरगाव चौपाटीच्या तिथून आल्याच्या नंतर मी 4 वेळेस मृत्यूच्या दारात गेलो. स्ट्रेचरवर मृत्यूचे अंतिम क्षण दिसत असताना, डोळ्यासमोर अंधार असताना त्यावेळेस 2 शब्द आठवले, तेरी मेरी यारी, आणि हातामध्ये मुलांनी घेतलेलं पाणी. त्या मुलांना माहीत नव्हतं आपले वडील जाणार आहेत. ते पाणी मारलं त्यांचे आणि तुझे चेहरे माझ्या डोळ्यासमोर लक्षात येत होते. मी ताटकन उठायचो आणि मृत्यूला हरवणारा मंत्र तुझ्या मुलांनी आणि तुझ्या दुनिया तेरी मेरी यारीनं दिला. तो आज आहे, माझ्याबरोबर आहे, संपूर्ण महाराष्ट्रात कॅन्सर पेशंटची काउन्सिलिंग करतोय. आणि त्यावेळेसपासून ही रुग्णसेवा रक्तामध्ये बेनली. त्यावेळेसपासून परत वेळ अशी आली, एक वेळेस माझी इंडस्ट्री धोक्यात आली. मी 2 मुलं त्याच्यानंतर मी माझ्या इंडस्ट्रीच्या उत्पन्नातून ठेवले, एक छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि एक मुंबईमध्ये, आणि स्वतःच्या खिशातून पगार द्यायला लागलो. काही काळाच्या नंतर एरर आला. इंडस्ट्री धोक्यात आल्याच्या नंतर माझ्या पत्नीनं माझं स्वतःचं सोनं देखील मोडलं, परंतु त्यांचा पगार थांबवला नाही. म्हणून मी दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊ शकलो, कारण सामान्य माणसाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. पण मूर्त स्वरूप आलं कधी? ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हा सगळा विषय ज्यावेळेस लक्षात आला, आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे तेव्हा 17 मार्च 2015 रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा स्थापना करणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव येतं. मला राजकारण करायचं नाही, पण ज्या व्यक्तीनं मला प्रेरणा दिली, ज्या व्यक्तीनं वस्तुस्थिती ज्यांना सात्विक रुग्णसेवा शिकवली, त्या व्यक्तीचं नाव घेणं मला क्रमप्राप्त वाटतं. आणि 12:15 वाजता रात्री ऑर्डर झाली. त्यावेळेस मी साहेबांना म्हटलं की इतक्या उशिरा मला बोलवलं, साहेब
उठत असताना माझ्या मनात प्रश्न असला की साहेब तुमचा संदेश काय. संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्ही जर संदेश दिला तर त्या दृष्टीने माझ्या कामकाजाची वाटचाल असेल. त्यांनी थोडं पॉज घेतला आणि सांगितलं की महाराष्ट्रातला सामान्य माणूस उपचाराभावी किंवा पैशाअभावी मरता कामा नये. तो मंत्र घेऊन नाशिकच्या ह्या भूमीमध्ये मी आज आलोय, लक्षात घ्या. मी कधी मागं वळून बघितलं नाही. सुरुवातीला मार्च महिन्यात ऑर्डर झाल्याच्या नंतर माझ्यासमोर दिव्य एक हे होतं, पार करायचं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त 45 कोटी रुपये वैद्यकीय मदतीसाठी दिले गेले होते. काळ बदलला, उपचार पद्धती बदलल्या, खर्च प्रचंड वाढला, पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून फक्त 25,000 रुपये दिले जायचे. आणि मग ज्यावेळेस आमच्याबरोबर त्या वैद्यकीय सहायता समितीवर तत्कालीन डायरेक्टर, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे डायरेक्टर मोहन जाधव साहेबांनी आम्ही सगळे एकत्रित बसून कॉन्फरन्स घेतली, डॉक्टरांना बोलवलं आणि तब्बल 2 लाख आणि नंतर ट्रान्सप्लांटसाठी 3 लाख रुपये करण्याचा क्रांतिकारी निर्णय ऑगस्ट 2015 महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घेणारा पहिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव आहे. माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी सुवर्ण अक्षरात नोंद घ्यावी अशा पद्धतीचं हे काम. मला सुरुवातीच्या काळामध्ये माझी पहिली मीटिंग आठवते. मी लाईव्ह आणि प्रत्यक्ष वास्तव घडलेल्या ह्या गोष्टी ह्यासाठी सांगतोय की एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी क्रियाशील माणसाला किती त्रास होतो त्याची विचारता सोय नाही. पहिल्या मीटिंगमध्ये एक मेडिकल फील्डमध्ये नसलेला व्यक्ती आपल्याला शिकवतोय. काही ब्युरोक्रेसीला वाटलं, कधी कधी असं वाटतं की पदावर कुठले माणसं बसलेले आहेत, कायदा मोठा की माणसाचा जीव मोठा. आणि मग अशा वेळेस बोन मॅरो ट्रान्सप्लांटची एक केस आली होती. कोल्हापूरचं गांधीनगर म्हणून एक भाग आहे आणि साहिल निगराणी नावाचा एक मुलगा मालाडमध्ये राहत होता. असं तो तिथून आला होता उपचारासाठी आपल्या पाहुण्याकडं आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटची केस तिथे आली आणि आमच्या कॅन्सरसाठी आम्ही 2-3 लाख रुपयापर्यंत तरतूद केली होती. पण BMT त्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हती. मेजर थॅलेसेमिया होता, त्याला लास्ट ऑप्शन म्हणून BMT सांगितलं आणि BMT फक्त त्यावेळेस CMC वेल्लोरला होत होतं. आणि ज्यावेळेस असा प्रश्न समोर आला, 2015ची गोष्ट आहे, ऑगस्ट महिन्याची, त्यावेळेस आम्हाला ब्युरोक्रेसीने कडाडून विरोध केला. कुठली BMT? त्यामध्ये चुकून एक दुर्दैवानी मेडिको पण होता. आणि BMT करायची तर वेल्लोरला कशाला, वेल्लोरला करायची तर त्याला रूम कशाला हवी, म्हणजे इन्फेक्शन होतं, हिफा फिल्टर लावलेले असतात, ह्या गोष्टी त्यांना कळू नये. आणि मग मला फाईट करत असताना मला इतका त्या दिवशी मला रिव्हर्स गिअर टाकावा लागला, मला काहीच एक्सप्लेन करता आलं नाही. आणि त्या मेडिकल कमिटीवरती जे आत्ताचे ACS म्हणजे परदेशी साहेब, प्रवीणसिंह परदेशी, त्यांच्या चेंबरला पहिली मीटिंग होती. मी हरल्यागत घरी आलो, रात्री गेस्ट हाऊसवर गेलो, व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला आणि त्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या मला ॲड करण्यात आलं आणि तो कॅम्पेनिंग चालू होती. मुलं होती लहान लहान 8वी-9वीची, त्यांनी कॅम्पेनिंग केली होती. त्यांनी काय कॅम्पेनिंग केली असेल, सेव्ह लाईफ साहिल निगराणी. आणि त्यांनी मला मेसेज टाकले होते, अंकल उसकी जान बचाओ ना, अंकल उसकी जान बचाओ ना. विचार करा, रात्रभर झोप आली असेल का? ब्युरोक्रासीत एखादं चांगलं पद तुमच्या हातात दिलं असेल आणि सुरुवातीचा काळ फार कठीण असतो, लक्षात घ्या. त्यांची वाक्य घेऊन रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी प्रवीणसिंह परदेश साहेबांकडे गेलो, म्हटलं साहेब या पदावर बसण्याचा अधिकार नाही. जर आम्हाला मरणाऱ्या माणसाला जर न्याय देता येत नसेल तर त्या पदाला काय अर्थ आहे? तर त्यांनी मला सांगितलं, यू आर चीफ ऑफ दी CM मेडिकल सेल, यू कॅन टेक डिसिजन. कागदासहित मांडा. मोहन जाधव साहेबांना माझ्या भावना कळाल्या आणि त्यांनी सांगितलं की एशिया खंडामध्ये सगळ्यात चांगलं ट्रान्सप्लांट करणारं किंबहुना स्वातंत्र्यपूर्व काळातलं ख्रिश्चन मेडिकल कॉलेज जे वेल्लोरला आहे, ह्याचा GR सेंट्रलचा माझ्या हातात दिला. मी मीटिंग लावली आणि त्या दिवशी निर्णय झाला, 2 लाख नाही, प्रत्येक ट्रान्सप्लांटसाठी BMTसाठी 3 लाख रुपये देण्याची तरतूद अध्यक्ष म्हणून मला करता आली. मला सांगायची गोष्ट एक आहे, आलेल्या अनुभवाचं रूपांतर सस्टेनेबल हेल्थ पॉलिसीमध्ये करण्यासाठी आलेली संधी आपण दौडायला नाही पाहिजे. आणि काही काळ असाच गेला, अनेक एरर येतात अशा गोष्टीचं काम करत असताना. माझ्या मनामध्ये कल्पना होती, मी ज्यावेळेस दिल्लीला गेलो त्यावेळेस दिल्लीला गेल्याच्या नंतर आणि दिल्लीला जाण्यापूर्वी भारतरत्न सचिन तेंडुलकरजी यांना आव्हान केलं
10 कोटी रुपयाचा निधी त्यांनी SRCC हॉस्पिटलला BMT सेंटरसाठी दिला आणि तिथं सेटअप उभा करून दिला पूर्ण. आमच्या हाजी अली दर्ग्याच्या समोर आहे SRCC हॉस्पिटल, नारायण हृदयालयाचं. सर्व प्रकारच्या बालकांचे उपचार आम्ही तिथं मोफत करतो. त्या ठिकाणी आम्ही रक्षा द कॅम्प नावाचं मिशन लावलं. सुरुवातीच्या काळात 10,000 सर्जरी आम्ही मोफत केल्या. आता हजारो सर्जरी तिथं मोफत केल्या जातात. या शहरातले कित्येक मुलं आम्ही तिथं नेले. मग आम्ही बोरिवलीला सेंटर उभा केलं. थॅलेसिमिया मेजर्स आणि हिमोफिलियावरती आमच्या सायन्सच्या ज्या HOD होत्या मंगलानी मॅडम, त्यांना विनंती केली टाटा ट्रस्टकडून. त्या ठिकाणी केलं आणि कोल इंडियामध्ये त्याचा समावेश केला. कोकिलाबेन हॉस्पिटलचा समावेश केला. 10 लाख रुपये सेंट्रलमधून त्यांना थॅलेसिमियाच्या बालकाला BMT करण्यासाठी येतात. मी इथून जरी दिल्लीला गेलो तरी रुग्णसेवा विसरलो नाही, कारण महाराष्ट्र माझा आहे आणि मी महाराष्ट्राचा आहे, लक्षात घ्या. आपण समाजाचं काहीतरी लागतो हे कधी कळतं? पदावून उतरल्याच्या नंतर. काही वेळेस मनात प्रश्न आले आहे, माझ्यावरती आरोप झाला की तुम्ही डायरेक्ट फोन करता आणि सांगता की पेशंटवरती उपचार करा, कधीतरी सापडाल, मधी जाल, वाईट असतं आणि निमित्त होतं. मनात प्रश्न पडला, तो महाराष्ट्र आहे ना. वसंतदादा पाटलांनी ज्यावेळेस एका अंडर सेक्रेटरीने सांगितलं, साहेब तुम्ही एका तुमच्या गरीब व्यक्तीचं काम सांगितलं पण ते कायद्यात बसत नाही, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तो कायदा आजची आज तयार करा. जर माणसाची कामं होत नसतील तर माणूस मोठा का कायदा मोठा. आणि माझ्यासमोर ज्यावेळेस प्रश्न पडला त्यावेळेस माझ्या उत्तर होतं, मी कायदा मोडला नाही, कायद्याची चौकट मोठी करून सामान्य माणसाला बसवणं हे प्रत्येक राज्यकर्त्याचं आणि अधिकाऱ्याचं कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्याला ही माणसं विसरलीत. ही सगळी हे करत असताना अनेक वेळेस द्वंद्व व्हायचं. कित्येक वेळेस मनात वाटायचं की काय करतोय आपण. अनेक लोक विरोध करायचे. सोपं नसतं एखादं काम करत असताना, पण त्यावेळेस देवेंद्रजी माझ्या पाठीशी राहायचे. मी काही उदाहरणं ह्याच्यामुळं सांगतोय, त्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्षामध्ये शेवटच्या 4-5 महिन्यामध्ये पैसेच संपले साहेब. मग आमच्यावर आरोप, शेटेसाहेब पैसे संपले बरं का, जणू का मी खिशात नेलेत किंवा कुणाला तरी जनावरती उपचार केलेत. अरे सामान्य माणसावरती उपचार करत असताना निर्जीव पुलाला 500-500, 1000-1000 कोटी रुपये तुम्ही देता ना. मग अशा वेळेस भीक मागितली. ज्या BSC सेन्सेक्समध्ये शेअर बाजार आम्हाला कळतो त्या ठिकाणी गेलो, भीक मागितली. विवेक ओबेरांना नेलं, अमृता वहिनींना नेलं, अनेक लोकांना नेलं, रोटरीला नेलं. करोडो रुपयाचे चेक हृदयातून अपील केल्यानंतर लोक देतात, हे दिले, लोकांनी दिले. साई शिर्डी संस्थांनी 75 कोटी रुपये दिले. गणपती मंडळामध्ये आधुनिक कल्पना घेऊन गेलो की सामान्य माणसं उपचाराभावी मरतात, प्रसाद नका वाटू, CM रिलीफ फंडला पैसे द्या. कोट्यावधी रुपये दिले आणि सामान्य माणसाला उपचाराभावी कधी मरू दिलं नाही. म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, 2-3 घटना अशा आहेत माझ्या आयुष्यात विसरण्यासारख्या नाही आहेत. 21 सप्टेंबर 2018 रोजी ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इथल्या एक टुडी इकोचा कॅम्प लावला होता आणि ड्युटी संपवली. 20 तारखेला मी सायंकाळी मुख्यमंत्री सहायता कक्षाचा बुक होतो, घरी घेतलो, बॅग घेतली आणि इकडे निघालो. मला चांगलं आठवतं आहे, फ्रीवेच्या तिथं बोगदा आहे आमच्या, तिथून गाडी अशी खरी टाकत असताना मी फोन केला. सुयोग ढोकणे नावाचा एक तरुण या ठिकाणी होता. त्याला फोन केला आणि मला पलीकडून आवाज आला की सुयोग आता नाही आहे. ह्या शहरातला आहे सुयोग ढोकणे, ऑटो चालक, तो आता नाही. मला इतकं वाईट वाटलं. माझ्या डोळ्यासमोर ते चित्र आलं की हा नाही आहे. मी त्यांना विचारलं काय झालं, आपण तर एवढी मेहनत घेतली, काय झालं. नाही म्हणे, काल परवा गणपतीची स्थापना होती, हार्ट ट्रान्सप्लांट झालेला तो तरुण. खूप दिवसभर दगदग केली, गणपतीची हे असल्यामुळं पहिला गणपती, आणि डोक्यावर गणपती घेऊन नाचला. रात्री एवढी दमछाक झाली, डॉक्टरांनी सांगितलं होतं की हार्ट ट्रान्सप्लांट झालेल्या पेशंटनी थोडीशी काळजी घ्यावी. आणि शेवटला रात्री 11-11:30 त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला डॉक्टर साहेब, आणि आईच्या मांडीवरती त्यांनी जीव सोडून दिला. मला इतकं वाईट वाटलं, आपण हरलोय का काय. मला चांगलं आठवतं, तो ज्यावेळेस आला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये माझ्याकडे 2017ला आला होता. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या त्या खुर्चीवरती बसलो होतो. अचानक एक वयस्कर आजी हातामध्ये ट्रायपॉड घेऊन, एक काठी घेऊन तिथं आली होती. खूप घाम आला होता, बरोबर मुलगाही होता आणि एक लोक लाईनमध्ये येत होते. त्यावेळेस त्या आजी आणि अपंग आजी असल्यामुळं मी त्यांना थोडीशी प्रायोरिटी दिली, आतमध्ये घेतलं त्यांना आणि म्हटलं काय. माझा मुलगा माझ्याबरोबर आहे, माझा रुग्ण आहे, तो मध्यंतरी एन्जिओग्राफी वगैरे एकदा झाली आहे, पण आता परवा जे सांगितलं होतं
डॉक्टरांनी सांगितलं की 20%च हार्ट पंपिंग करत आहे. तो आतमध्ये आल्याच्यानंतर तो इतका घाम आला होता की मला वाटलं की त्याला इथंच अटॅक येतो काय, म्हणून मी त्यांना ताबडतोब माझ्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी अप्रिय घटना घडू नये. तो घामाने चिंब झाला होता, कारण त्या लाईनमध्ये लागून 2च्या नंतरचे आहे ते सगळं. आणि मग त्याला मी ताबडतोब फोर्टिस हॉस्पिटलला पाठवून दिलं. म्हटलं बायोप्सी करा, हार्ट ट्रान्सप्लांटसाठी सगळ्या गोष्टी ज्या काही पुढच्या प्रोसिजर्स आहेत, आणि त्या सगळ्या प्रोसिजर करायला तिकडं पाठवलं. आणि तिथून हॉस्पिटलमधून मला फोन आला की साहेब 20% नाही 15%च्या आसपास हार्ट पंपिंग आहे त्याची. तो कधीही कोसळला असता. तो मला सांगतो, आम्ही लोकलनी तिथपर्यंत गेलो, माझा मुलगा होता, 2-3 किलोमीटर परतही चालत गेला तो. त्याला कळतच नव्हतं काय होतं आहे ते. आणि योगायोगाने 72 बालकांची आम्ही टुडे केले होते, आणि त्यांची ऑपरेशनची आशाद किरण नावाची मोहीम आम्ही सुरुवात करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2017ला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. प्रवीणसिंह परदेश साहेब, मोहन जाधव साहेब आणि पालघरचे कलेक्टर होते अभिजित बांगर आणि मी, असं सगळ्यांनी ती मिशन चालू केलं होतं. आम्ही आशाद किरणच्या माध्यमातून जी सामान्य मुलं आहेत त्यांचे मोफत हृदयाचे उपचार करायचा असा निर्णय घेतला होता, आणि तशी तरतूद केली होती. योगायोगाने त्या मोहिमेचं दीप प्रज्वलन करत असताना आमच्या कानावरती गोष्ट आली की हार्ट उपलब्ध झालं आहे मुंबई बाहेर. ताबडतोब ऑन दी स्पॉट निर्णय घेतला की साहेब थोडी पैशाची तरतूद करावं लागेल. ऑन दी स्पॉट आम्ही CM रिलीफ फंडचे 3 लाख रुपये दिले. त्या ठिकाणी कम्युनिकेशन केलं. 9 लाख रुपये टाटा ट्रस्टने पाठवले. मी म्हटलं चला बाकीचं हे करा. ग्रीन कॉरिडॉर फ्रीमध्ये केला सगळं, आणि हार्ट तिथं आणून दिलं. रात्रभर ही मोहीम चालली. 20 लाख रुपये खर्च येतो, 12 लाख होते. 8 लाख रुपये फोर्टिस फाउंडेशनने दिले, आणि सुयोग वाचला. त्या भागातल्या लोकांना मी भेटायला जातो, आणि मग मी येताना फोन केला. त्या फोनमध्ये समोरचा आवाज त्याच्या आईचा आला की सुयोग आता नाही आहे. मी विसरलो. टुडे इकोच्या कॅम्पमध्ये मी ज्यावेळेस, मला सकाळी मी खिन्न होतो. कॅम्पचं उद्घाटन केलं असं दीप प्रज्वलन केलं असताना त्याचा 10वा देखील झाला नव्हता. त्याची आई, मुलं आणि पत्नी हे तिथं आले होते. मला आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हटलं की अंत्यविधी सगळा झाला आहे आणि सगळ्या दशक्रिया विधी सगळ्या गोष्टी राहिल्या, तुम्ही इथं कशाला आला आहे? नाशिक नगरीचं वैशिष्ट्य बघा, नाशिक नगरीचं पावित्र्य बघा, संस्कृती बघा. तिनं सांगितलं की असं ऐकायला मिळेल की टुडे इकोचा कॅम्प तुम्ही घेताय, आणि जर वेळेस डायग्नोसिस झालं असतं सुयोगचं बालपणीस तर माझा सुयोग वाचला असता, त्याच्यावरती त्याच वेळेस उपचार झाले असते. तुम्हाला वंदन करायला मी इथं आलो आहे. त्या आजी माईचे मी पाय पकडले. एवढी मोठी माणसं ह्या नाशिक शहरामध्ये राहतात, ज्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला मी इथं आलो आहे. लक्षात घ्या, तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत. प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पावन झालेल्या या नगरीमध्ये, नाशिकसारख्या शहरामध्ये तुमचं आमचं तुमचं वास्तव्य आम्हाला कधीतरी यायला इथं मिळतं. आम्ही त्याच्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं की मी भाग्यवान आहे. आणि त्यावेळेस निर्णय घेतला की ट्रान्सप्लांटसाठी मॅक्झिमम हे लागले पाहिजेत. आणि ज्या वेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी शिकतो ना, त्यावेळेस अपग्रेड कसं करता येईल. काल नोकिया वापरणारे आज ॲपल वापरत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अपग्रेड झालं पाहिजे. डॉक्टर राजनगरकरांशी चर्चा केली. माझ्या आयुष्यात दुसरी गोष्ट मला खूप चांगली आठवते. 5 नोव्हेंबर 2018 रोजी माझ्या मुलीचा वाढदिवस होता, धनत्रयोदशी. तिचं नाव धनिषा. आणि मी ती 11 वर्षाची झाली म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबईवरून आलो. मोठ्या ह्याच्यामध्ये वाढदिवस सगळ्यांनी सेलिब्रेट करायचा असं ठरवलं. सगळी पाहुणी रावळी जमली सकाळपासून. आणि हे असताना मात्र मी दुपारपासून मोबाईल घेऊन बाहेर एका झोपाळ्यावरती बसलो होतो. आणि माझं सगळं कम्युनिकेशन चालू होतं. माझी बायको चिडली, म्हटली मुलीचा वाढदिवस आहे, 11वा वाढदिवस आहे, असं काय करताय तुम्ही? किती वेळ झाला तुम्ही त्या मोबाईलच्या नादामध्ये स्वतःला गुंग ठेवलं आहे? आज तरी किमान ऑफिसचे कामं थोडेसे हे करा. खरं म्हणजे ऑफिसची कामं सगळे संपून आलो होतो. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख असताना दिवाळीला मात्र आवर्जून हे करायचो. दिवाळी तीच साजरी झाली पाहिजे की आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाढला नाही पाहिजे, पैशामुळे एखादा सामान्य व्यक्ती गेला नाही पाहिजे. अगदीच तिथल्या मंत्रालयाच्या सिग्नलवर आल्याच्यानंतर काही पत्र मागून साईन करून आलो. परंतु धनत्रयोदशी दिवशी माझ्या मनातली ही जी हालचाल आहे ती बायकोने टिपली. काय चाललं आहे? मी म्हटलं तुला आठवतं आहे का? म्हटलं एक 4-5 महिन्यापूर्वी हा पोळ्याच्या दिवशी
एक पेशंट आला होता गावाकडे भेटायला आणि त्याचे वडील मधुकरराव कटारे राहणार परभणी. ॲग्री कॉलेजच्या बाजूला एक पिवळं असं पॉलिथिनचं हे टाकून चहाचा ठेला चालवतात. ते माझ्याकडे आले पोळ्या दिवशी, वय वर्ष 65-70, आणि डायरेक्ट माझ्या पाया पडले. म्हणले माझ्या मुलाला वाचवा. मी म्हटलं काय झालं आहे? ॲप्लेस्टिक ॲनिमिया होता आणि सांगितलं की आमची SCG मानवता केअर जे आपलं इथं डॉक्टर राजनगरकर यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं सांगितलं आहे. तर मी त्यांना पहिल्यांदा प्रेफर केलं की मुंबईत या, मुंबईत 100% आम्ही फंड्स देऊ. त्यांनी होकार दिला. पण तो मुलगा तिथंच होता आणि दुर्दैवाने तो सिरियस झाला म्हणून त्याला काही हलवता आलं नाही आणि त्याला इथंच हे होता. तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला स्टेबल करून याच ठिकाणी BMT करावं लागेल. आणि ऑक्टोबरपासून चाललेली ट्रीटमेंट. मी म्हटलं डॉक्टरांना करून टाका, बघून घेऊ. दिवाळी चालू होती, म्हटलं करून टाका. आणि 3 नोव्हेंबरला त्याची, मला वाटतं 2 का 3 नोव्हेंबरला होती, आणि 5 नोव्हेंबरला त्याचा डिस्चार्ज करून एकाच इथं दुसऱ्या रूममध्ये त्याला ठेवायचंच ठरवलं, कारण शेवटी रूम काही दिवस ते बाहेर हे करतात. आणि 5 नोव्हेंबरला जसा डिस्चार्ज आला तसा त्याचा भाऊ कृष्णा मला सातत्याने फोन करत राहिला की साहेब पैशाअभावी डिस्चार्ज थांबला आहे. 3 लाख रुपये आम्ही सीएम रिलीफ फंडमधून पाठवले होते. दिवसभर प्रार्थना करत होतो. टाटा ट्रस्टचे माझे मित्र होते त्यावेळेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कुमार चैतन्य, यांना विनंती केली दिवसभर, ओम प्रकाश तुमको पता है ना यार, बाहर देना थोड़ा मुश्किल जाता है क्योंकि हमारा जो भी जुरिडिक्शन है वो मुंबई में. त्यांना म्हटलं स्पेशल केस करा. तुम्हाला एक सांगू, हृदयातून अपील करायचं असते. मी वारंवार त्याला त्या पिवळ्या पॉलिथिनचा फोटो आणि चहाचा त्याच्या वडिलाचा फोटो सातत्याने पाठवत होतो. ह्याच्याकडे तरी बघा त्याचे वडील काय करतील, तो नाही जगला तर किंवा काय केला तर. आणि शेवट संध्याकाळी 5:30-6 वाजता 9 लाख रुपये टाटा ट्रस्टनी SCG मानवताला पाठवले. 12 लाख झाले होते. डॉक्टरांनी डिसाईड केलं तर 17 लाख रुपये ओमप्रकाश पाठव, कारण खूप दिवस पेशंट राहिला होता, 1 महिनाभर. डॉक्टरांना म्हटलं आयुष्यात कधी लाच खाल्ली नाही, कधी खाल्ली नाही. दिवाळीला गिफ्ट मागू का? डॉक्टर राजनगरकर आता होते, त्यांना मी म्हटलं, त्यांना वाटलं की एवढा मोठा माणूस काय गिफ्ट मागतो आणि काय नाही. एका मिनिटात म्हटले माग गिफ्ट. म्हटलं साहेब 5 लाख रुपये त्या पेशंटचे सोडून द्या. मी भीक मागितली, सामान्य माणसाच्या उपचारासाठी भीक मागितली. तो भीक नसते, तो आशीर्वाद असतो. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं, डॉक्टरांनी 5 लाख रुपये सोडून दिले. 17 लाख रुपये त्याचे झाले. मिठाईचा बॉक्स घेऊन त्या दिवशी संध्याकाळी 10-10:30 वाजता तो पट्ट्या माझा त्याचा भाऊ माझ्याकडे आला आणि मिठाई खाऊ घातली. वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झाला. माझ्या मुलीचा वाढदिवस खरं तर त्याच वेळेस झाला, 5:30-6 वाजता, ज्यावेळेस पैसे जमा झाले होते. मला इतका आनंद झाला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना दररोज 100 ग्रॅम मिठाई खायचो साहेब, 100 ग्रॅम मिठाई खायचो. इमानदारीच्या मिठाईने कधी शुगर होत नाही, बेमानीने झाल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांत माझ्या त्या दिवशी लक्षात. या पावनभूमीमध्ये सांगतो, 1800 कोटी रुपये आम्हाला त्यावेळेस मदत करता आली. 24 लाख लोकांची सेवा करता आली. 10 रुपयाची लाच ह्या हाताने कधी स्वीकारली नाही. या भूमीकडे बघून मी सांगतो, हे लक्षात घ्या. प्रत्येकाने ज्यावेळेस असा संकल्प करतील त्यावेळेस राष्ट्र निर्माण होईल, राष्ट्राची संकल्पना निर्माण होईल. रुग्णसेवा ही सात्विकच असली पाहिजे. रुग्णसेवेतून सामान्य माणसं आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजेत. कायदा मोठा का माणूस मोठा? तर 100% माणूस मोठा. आणि माणसं वाचवण्यासाठी आमची मोहीम सातत्याने चालत असते. मित्रांनो, माझ्या आयुष्यात काही प्रसंग मला इतके शिकून गेले. आता मला आयुष्यमानची जबाबदारी आहे. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र, प्रत्येकाने माननीय पंतप्रधान महोदयांचं हे मिशन आहे. आम्ही मिशन मोडवरती काम करण्यासाठी त्या समितीचा प्रमुख म्हणून मला नेमणूक केली आहे. नोव्हेंबरमध्ये माझी नेमणूक झाली. 2-2.5-3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढला. 20 जिल्ह्यामध्ये गेलो. इथंही आलो होतो, इथंही मिटिंग घेतली. 20 जिल्ह्यामध्ये मिटिंग घेऊन ड्राफ्ट सगळा तयार केला. प्रॅक्टिकली लोकांच्या अडचणी काय आहेत, लोक कार्ड घेऊन जात आहेत, लोक उपचार ना करतायत, त्याच्या पाठीमाग काय? लोकांना शासनाला कागद लागतात. कागदांचं दप्तर करून त्यावरती अहवाल तयार करून सगळे करावं लागतं. 1 महिन्यामध्ये 900 नवीन हॉस्पिटल ॲड होणार आहेत आणि 5 लाख रुपयाचा विमा पांढरा, पिवळा आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणारच आहे. आणि ही सगळी भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती असतो. सात्विक रुग्णसेवा ह्याचा एक लास्टचा पार्ट मी सांगतो. का शिकावं माणसाने सात्विक रुग्णसेवा?
आयुष्यात माणसाला अनेक घटना असतात. मी जशी सुरुवातीची घटना सांगितली ना, तशी महाराष्ट्राला ज्ञात असलेली एक घटना सांगून मी आपल्या वाणीला अल्पविराम देतो. ज्यावेळेस निलंग्याला माननीय फडणवीस साहेबांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं, प्रत्येकाला माहिती आहे. जनरली हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या नंतर माणसं वाचतात असं नाहीच, आणि भयानक अशी घटना घडली. हेलिकॉप्टर क्रॅश झालं. हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या पूर्वी गाडीत बसल्यानंतर त्या व्यक्तीने मला एक मेसेज पाठवला. तो मेसेज आजही माझ्या मोबाईलवरती. चंद्रकला राजू परदेशी या महिलेला तात्काळ मदत करा. मी यस सर म्हटलं. काही वेळातच हेलिकॉप्टर क्रॅश झालं आणि मनात भिंतीची पाल चुकली. साहेब ज्यावेळेस कुठल्या तरी विमानाने हे करून मुंबईला आले आणि 5 वाजता मला त्यांनी परत मेसेज केला की या महिलेला तुम्ही मदत केली का, सांगा तुम्ही. आम्ही जर त्या ठिकाणी असलो, गाडीचा एक ॲक्सिडेंट झाला तर 2 दिवस माणूस घराच्या बाहेर पडत नाही. हा हेलिकॉप्टरचा एवढा मोठा अपघात, आणि डोळ्यासमोर एवढा अपघात झाल्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर हा माणूस म्हणतो की या महिलेला मदत झाली का. मी म्हटलं हो साहेब, थोड्या वेळातच ते पैसे ट्रान्सफर होत आहेत, सगळं झालं. त्या दिवशी शिकलो की माणसं पदाने मोठी असली नाही पाहिजेत, माणसं ही कर्तृत्वाने मोठी असली पाहिजेत, आणि माणसाचं कर्तृत्व हे सामान्य माणसाच्या सेवेवरती असलं पाहिजे. मुळात आम्ही हेच विसरलो आहे, सात्विक रुग्णसेवाच विसरलो आहे. ठिकठिकाणी मोठे बोर्ड घेऊन सामान्य माणसाची पिळवणूक करणारे अनेक हॉस्पिटल्स उघडत असताना आमच्यासमोर आव्हान आहे. सामान्य माणसाला रुग्णसेवा करायची असेल तर अशा रुग्णालयावरती वचक राहावा. वेळ प्रसंग पडली, 12 हॉस्पिटलवरती मुंबईमध्ये कार्यवाही केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कधी नव्हे ते चॅरिटी कोटा जे 10% निर्धनासाठी आणि 10% दुर्बलांसाठी असतात. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2015ला 179 कोटी, 2016ला 203 कोटी, 2017ला 208 कोटी, 2018ला 231 कोटी, 2019ला 258 कोटी आणि नंतर 309 कोटी, असे 1211 कोटी रुपयाचा चॅरिटी कोटा आम्हाला इम्प्लिमेंट करता आला. आणि 600 कोटी रुपये म्हणजे 45 कोटी कुठं, आणि 600 कोटी रुपये 598 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता कक्षातून पाठवता आले. ही प्युअर सात्विक रुग्णसेवाच आमच्या आश्रम. आज मी भाग्यवान आहे, या ठिकाणी मला यायला जमलं. या ठिकाणी गोदातीरची आरती करत असताना समारोपी आरतीमध्ये सांगितलं की राष्ट्र कल्याणार्थ तुम्ही आरती करत आहात. किती महान आहेत. 101 वर्ष झाले वसंत व्याख्यानमालेला, 101 वर्ष. आणि 101 वर्षाच्या ह्या वेळेला मी भाग्यवान आहे. या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूपासून बाळासाहेब ठाकरेंपासून अनेक वक्त्यांची नावं बघितली. किती भाग्यवान आहे हो. कमी वयामध्ये मला डिलीट प्राप्त झाली आणि कमी वयामध्ये वसंत व्याख्यानमालेमध्ये प्रॅक्टिकली झालेल्या कामाचं रूपांतर शासकीय योजनेमध्ये करत असताना येणाऱ्या अडचणी सांगून लोकांना प्रवृत्त करणं. मी भाग्यवान आहे. मी पुन्हा येईन आपल्याला भेटायला, एवढं व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचे आपले वक्ते आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी सात्विक रुग्णसेवा या विषयावर आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने आपणा सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि त्यांचे अनुभव आपणासमोर सादर केले. मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि वसंत व्याख्यानमाला परिवाराच्या वतीने सरांचे आभार मानतो. ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर विजय काकतकर सर यांचेही मनापासून आभार मानतो. आपल्या नाशिकचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राजनगरकर वेळात वेळ काढून आले होते, त्यांचेही आभार. आमचे श्रद्धास्थान कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार साहेब यांचे चिरंजीव डॉक्टर प्रणवदादा पवार यांचेही मनापासून आभार. आजचा पुढचा कार्यक्रम स्वरसंगम प्रस्तुत ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांच्या गीतावर आधारित सुमधुर गीतांचा नजराणा आपल्यापुढे सादर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायिका आणि निवेदिता रेखा महाजन, सुखदा महाजन, गायक अशोक महाजन आणि सचिन किल्लेदार हे आपल्यापुढे गाणी सादर करणार आहेत. मी अशोक महाजन आणि किल्लेदार सरांना विनंती करतो
की आपण स्टेजवर यावे. या ठिकाणी वीरशैव जंगम समाजाच्या वतीनं डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचा या ठिकाणी सत्कार करण्याकरता त्यांचे चाहते आले आहेत.